शेतकरी म्हणलं की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हणलं की तोटा, हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. आपण नेहमी वाचतो देशभरामध्ये शेतीमध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा आपण सातत्यानं वाचत आलेलो आहे. आणि म्हणून 17-18 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला की कशासाठी हे शेतकरी आत्महत्या करतायत आणि मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ज्याचा उल्लेख महापौर निकम वहिनींनी केला की महाडिक परिवार सातत्यानं लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करत असतो. त्यातलाच एक भाग आम्ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी भीमा फेस्टिवल सारखे कार्यक्रम, दहीहंडी सारखे कार्यक्रम, झिम्मा फुगडी सारखे कार्यक्रम घेत असतो. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, स्पर्धा परीक्षा असतात. खेळाडूंच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळजवळ 20 प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेत असतो. तसंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्याची सुरुवात झाली. आता कृषी क्षेत्राचं वैभव जर आपल्याकडे बघायचं झालं तर आपला हा शेतकरी खूप कष्टकरी आहे. परंतु सातत्यानं हा शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरं जात आहे. कारण शेती हा व्यवसायच असा आहे जो संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी जास्ती दर, कधी कमी दर, मालाला कमी भाव, अशा अनेक संकटामध्ये हा आपला शेतकरी भरडलेला दिसतो. आणि म्हणून ज्या नवीन संधी उपलब्ध आहेत, जे नवीन व्यासपीठ उपलब्ध आहे, जे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, या सगळ्याची माहिती शेतकऱ्याला व्हावी यासाठी या प्रदर्शनाची सुरुवात आपण केलेली आहे. आज सुद्धा हे 18 वर्ष असलं तरी या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षामध्ये नवनवीन काय येतंय. मग तुमच्या शेतातून जास्त अधिकचं उत्पादन मिळवण्यासाठी चांगली बी बियाणं पाहिजेत, चांगली खतं पाहिजेत, तणनाशकं पाहिजेत, औषधं पाहिजेत, टॉनिक पाहिजेत, नवनवीन आलेले अवजारं, प्रत्येक वर्षी बाजारात नवीन अवजार येत असतात. हे सगळं आपल्याला एका छताखाली इथं पाहायला मिळतं. आणि मग नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, याचा उल्लेख कृष्णराजने केला की आता ड्रोन टेक्नॉलॉजी 2 वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीनं क्रांती व्हायला लागलेली आहे.